कंटाला ये का कसा तुम्ही तर बोलतच नाही बिहा जशी तर काय सांगू आता गावठी तूच बोल जाऊन बेस मला एक तर मराठी धड बोलताना ये ना काही नाही होतीकडची मी जरा ऐकला यो बेंडगो मरे हजार बोल लोक बोलायचे असा ते नाही सांगा म्हणजे आम्हाला आहे ती कोण काय ते कानामा सांगत असे ते होतो ते तलासरीच्या बाजारामा बोलत तो गांडव जसं असा म्हणजे आयती लिगार आता आपला यो तलासरी उदवा रोड तुम्ही नांगेल तिकडं बरोबर आहे पण आता कॉलेजच्या आला ना काय ढिचक 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 हो आहे हा रोज आसडवर यो कमर मोडून जाय. बाळशास्त्री जांभेकर, स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस आहे. 6 जानेवारी त्यांचा जन्मदिवस हा आपण पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो. हा देशभरामध्ये पत्रकार दिन या ठिकाणी विविध भागांमध्ये साजरा केला जातो. आज आपल्या महाविद्यालयामध्ये पण ह्याचे औचित्य साधून आपण विद्यार्थ्यांच्या समोर हा पत्रकार दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. पत्रकारितेचं महत्त्व हे आता दिवसेंदिवस या ठिकाणी वाढायला लागलेलं आहे आणि या पत्रकारितेचं महत्त्व समजून घेण्यासाठी या ठिकाणी काही अनुभव सांगण्यासाठी मी आपल्यातलेच काही कार्यक्रम सुरू होण्यासाठी थोडासा अवधी आहे. परंतु तत्पूर्वी मी आमचे जे मित्र आहेत अरविंदजी बेंडगा यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं आपल्या फील्डवर काम करताना येणारे जे अनुभव आहेत ते त्यांनी या ठिकाणी सांगावेत. तुम्हाला यूट्यूब कलाकार म्हणून त्यांचा परिचय या ठिकाणी आहे, परंतु पत्रकार पण ते उत्तम पत्रकार आहेत आणि फील्डवरच्या अतिशय आपल्या बोलीभाषेमध्ये बातम्या सांगणे, त्याचबरोबर एखादी विषय समजवून सांगणे यासाठी त्यांचा हातखंडा आहे. मी अरविंदजी बेंडगा यांना तत्पूर्वी या ठिकाणी बोलवतो, त्यांनी आपले अनुभव या ठिकाणी उपस्थितांना मांडावेत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आपल्या अखिल आदिवासी पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि इथे बसलेले माझे भाऊ आणि बहिणींनो, पत्रकार नेमकं का म्हणजे आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात तर नेमकं तुम्हाला इथून शिकायला काय भेटणार तो थोडक्यात मी सांगेन. मीही तुमच्यासारखं जेव्हा कॉलेज जीवनामध्ये शिकत असताना भरपूर अशा गोष्टींचा अनुभव यायचा, भरपूर अशा गोष्टी चुकीच्या आपल्या नजरेसमोर घडायच्या, अन्याय व्हायचा, पण तो अन्याय कुठेतरी मला दूर करता येईल का हा प्रश्न माझ्या मनात नेहमी प्रश्न निर्माण करायचा. शिक्षण घेता घेता भरपूर अशा गोष्टींचा अनुभव आला, आपल्या लोकांच्या अडचणी समोर आल्या, त्या कुठेतरी सोडवता याव्यात यासाठी शिक्षण घेता घेता पत्रकारिता म्हणजे काय ही गोष्ट शिकायला मोबाईलमधून सुरुवात केली. आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझे मार्गदर्शक सुरेश वल्वी सर, परवीन चव्हाण सर यांच्यासोबत मी 2019 साली जोडला गेला आणि तेव्हापासून पत्रकारिता नेमकी काय आहे ही गोष्ट मला शिकायला भेटली. तिथून जी माझी सुरुवात झाली ती आज या टप्प्यापर्यंत येऊन पोचली. पत्रकार हा माझ्यात आहे, तुमच्यात आहे, प्रत्येकामध्ये आहे. फक्त आपल्याला तो आपल्या आतून काढणं गरजेचं आहे. आपल्या डोळ्यासमोर कितीतरी घटना घडतात, आपल्या गावातील अनेक असे विषय असतात, ते विषय जे लोकप्रतिनिधी असतील, आपले गावचे सामाजिक कार्यकर्ते असतील, हे जेव्हा सोडवत नाही तेव्हा आपल्याला पत्रकारांची गरज लागते. आणि त्यावेळेस आपण जर आपल्यातला पत्रकार जागवला तर आपण ते बऱ्यापैकी पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या गावातील विकासाची कामं करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, जेव्हा पत्रकार हा फील्डवरती जातो, जेव्हा मी बाहेर निघतो तर भरपूर गोष्टींना सामोरं जावं लागतं, विविध गोष्टींचा प्रभाव पडतो. दिवसभर फिरा, एखादी गोष्ट जर तुमच्यासमोर मांडायची असेल तर ती सत्य तुमच्यासमोर मांडण्यासाठी, एक बातमी बनवण्यासाठी पत्रकाराला दिवसभर त्या बातमीसाठी रिसर्च करावं लागतं. आणि पत्रकार हा नेहमी दोन्ही बाजू मांडण्यासाठी, मग ती एका बाजूने कधी बातमी लावत नाही, त्यामुळे त्याची एखादी बातमी लावायची असेल
तर दिवसभर त्या गोष्टीवर रिसर्च करणं, त्या बातमीमध्ये जे कोणी समाविष्ट असतील त्यांना भेटणं, त्यांची प्रतिक्रिया घेणं आणि सत्य शेवटी तुमच्या समोर मांडणं. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो की तुमच्यातही एक पत्रकार दडलेला आहे आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने तुम्हाला माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ पत्रकार त्यांचा अनुभव तुमच्यासमोर मांडणारच आहेत. मी तर आता सुरुवात केली, ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून शिकतोय, पण कुठेतरी आपल्या गावा खेडेपाड्यात असे भरपूर प्रश्न आहेत ते आजही सुटत नाहीत. बरोबर ना? तुम्ही तर बोलतच नाही, बरोबर का नाही? माझा ऐकल्याचा आवाज जास्ती ना, तुम्ही तर हलू बोला, बरोबर का नाही? आता आपली जे रस्त्याला जाऊ ते रस्ता कसं का जपानची टेक्नॉलॉजी वापरून बनवेला हा ना, हो का नाही? एकदा गाडी टाकली का खड्डा म्हणजे लागतच नाही, बरोबर का नाही? म्हणजे आपल्यातला पत्रकार जर जागवायचा असेल तर समजा मी तलासरीचा आहे, आपल्या आजूबाजूला कितीतरी पत्रकार बंधू असतात. आपल्या गावात एखादी चुकीची घटना घडली, एक उदाहरण देतो. समजा आपल्या गावात रेशनिंग दुकान आहे, रेशनिंग दुकान सकाळी 10 ते 5 वाजता चालू झालं पाहिजे, पण तो कधीही येऊन चालू करेल, आठवड्यातून एक दिवस चालू करेल. भरपूर आपल्या आई बहिणी ताई रेशनिंगला रेशन आणायला जातात, फक्त 2 तास उघडेल, भरपूर लाईन असते, 10-20 बायांना वाटेल आणि निघून जाईल. हा आपल्यावर कुठेतरी अन्याय आहे की नाही? आहे ना? तर अशा गोष्टी आपल्याला बाहेर काढल्या पाहिजे. समजा तुम्हाला ते बोलता येत नाहीत, तर तुम्ही तुमच्यातला पत्रकार जागवला तर तुमच्या आजूबाजूला खेडेपाड्यात तालुक्यात जो कुणी एखादा पत्रकार करणारा व्यक्ती असेल त्यांना तुम्ही भेटून ती घटना सांगू शकता की आमच्या गावात असा असा एक विषय आहे, तो विषय कुठेतरी सुटला पाहिजे. आमच्या लोकांवर, आमच्या आईंवर अन्याय होतोय ना. तुम्ही तर बोलतच नाही, बिहा का काय? मी पण तुमच्यातलाच आहे, मी पण फार मोठा शिकून फार मोठा साहेब हिदेला आहे असा गोष्ट नाही, अनुभव. तर या गोष्टी कुठेतरी तुमच्या माध्यमातून जर बाहेर निघाल्या तर आपल्या ग्रामीण भागाचा बऱ्यापैकी विकास होऊ शकतो. बरोबर ना? आज आपल्या गावात, आता तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या गावाचे हो, बरोबर ना? आपल्या गावात आता ठीक आहे लाईट असते, पण पावसाळ्यात बघा एक दिवस लाईट गेली तर आपण त्या लाईटीची वाट बघता बघता 7 दिवस निघून जातात, पण लाईट येते का? मोबाईलचा पर्सेंटेज 0 होतो, टुकटुक टुकटुक करून बंद होऊन जातो, तरी आपण लाईटीचीच वाट बघतो. पण आपल्यातला पत्रकार जागवतो का? अरे माझा काय जाय, लाईट याची तर येईल, पण ती गोष्ट आपली जर होय नाही तर होया पाहिजे, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे का नाही? सगळे पत्रकारच करतील तर मग तुम्ही काय करणार? तुम्ही पण पुढाकार घेतला पाहिजे, कारण तुमच्यातला पण पत्रकार जागवला पाहिजे. बरोबर ना? कंटाळा येईल का तसा? तुम्ही तर बोलतच नाही, बिहा जशी तर काय सांगू, आता गावठीतच बोल जाऊन बेस. मला एक तर मराठी धड बोलता नाही आहे ना, काही नाही होतीकडची मी जरा काय ऐकला यो बेंडगो मरे हजार बोलय लोक बोलय ते असा ते नाही सांगा म्हणे आम्हाला आहे ती कोण काय ते कानामा सांगत असे ते होतो ते तलासरीच्या बाजारामा बोलत नाही तो गांडो जसं असा म्हणे ऐकतील लिगार मी फार दूरचा नाही, सूत्रकार बेंडकपाडचा, पण आता सध्या कामाचा भरपूर गोष्टी वाढल्या त्याच्यामुळे माझ्या ऑफिस मी कासायला बनवेला आहे. पण मला कोणी जे ओळखत व तिला माहीत का मी तलासरी सूत्रकारचा, कोणी इकडं मी येतं सर तुम्ही कुठंचा डाणूचं काय, अरे पण मी आताचाच आहे ना, असा सांगायला लागला. चला आता मेन मुद्द्यावर येऊ. जरा तसा ऐकताना मी पण तुमच्यासारखा होता तर एखादं बोल ना यो काय मरं ओढा बोललं आम्ही काय तुझा आहे का इथला असं वाटच ना, बरोबर. त्याच्यामुळे ती फिलिंग शेअर केली. तर कुठंतरी तुमच्यातला पण पत्रकार जागला पाहिजे. तुम्ही आता FYचे सर्व विद्यार्थी हा काय FY SY
तुम्ही 12वी वर्षी पण पत्रकारिता कोर्स आता इथंच कॉलेजला पण आहे वाटतं. एक पत्रकारिता तुम्ही केला तर भरपूर गोष्टी आपल्या समाजाच्या गोष्टी तुम्ही सोडवू शका. आपल्या गावापाड्यात कितीतरी अशा घटना, आता एक साधारण अंगणवाडी असेल, दिवाबत्तीची पाण्याची व्यवस्था, अशा भरपूर गोष्टी व्यवस्था आपल्या गावात व्यवस्थित होत नाही, बरोबर ना. पण त्या होया पाहिजे याच्यासाठी तुम्ही पण एक पुढाकार घेतला तर आपले ग्रामीण भागाचा कुठेतरी विकास होऊन एक प्रगतीपथावर जाईल. कारण आज कितीतरी वर्ष 75 वर्ष उलटून गेली स्वातंत्र्याला, पण तरी आज आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळत नाही. त्याच्यासाठी नेहमी आमचे ज्येष्ठ पत्रकार, आमचे सर्व पदाधिकारी ज्या सोयीसुविधा ज्या अडचणी ते त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करत. आता आपला यो तलासरी उदवा रोड तुम्ही नांगेल तिकडं बरोबर आहे, पण आता कॉलेजच्या आला ना काय ढिचक 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 हो आहे, हा रोज हसडव यो कमर मोडून जाईल, बरोबर ना. तर त्या गोष्टी कुठेतरी झाल्या पाहिजेत. आता जर उद्या उठून तिथं एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, आता जो माझा पण भाऊ ससोसत आहे, तुमचा पण भाऊ बहिणी ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्याला जबाबदार कोण. मग असं विषय पत्रकारितेच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ पत्रकार आमचे सर्व पदाधिकारी हे छोटं छोटं विषय घेऊन प्रशासनासमोर मांडून ते सोडवायचा प्रयत्न करत. ती म्हणजे पत्रकारिता, यो माझा ग्राउंड. जेव्हा मी एखाद्यात जाय ना, आपली एक दुसरी म्हणजे आपले ग्रामीण भागाची एक स्थिती सांगेन, जे मी बातमी घ्या जाईन तर मला जास्ती करून काय पत्रकार म्हणून कमी ओळखत, पण यूट्यूबवर म्हणून जास्ती ओळखत, बरोबर. जेव्हा मी जाईन एखादी काही लहान आहेत, अरे आमच्या हारी असा झाला आहे तर तू त्यावर काय व्हिडिओ बनवशी काय, तर काय झाला आहे तर ती सांग, कॅमेरा बंद राहते सगळं सांगते. अरविंद आम्हाला त्याहन कुठला आमची जमीन तिहीन घेतली, 2 कानपट्टी दिला तर पाडून टाकला, रगत काढला आणि हातपाय मोडलं. तर मी सांगा आता मला बातमी तर बनवा लागेल, तर तुम्ही बोलाल काय, म्हणजे कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया द्याल काय. अरे पण मला बिव ना, कॅमेऱ्यासमोर कोणतं बोल. म्हणजे अशा अडचणी आहेत. आपल्यावर जो अन्याय होता आहे त्या गोष्टी आपल्याला मांडता आल्या पाहिजेत, बरोबर का नाही. तरीच ते सुटते ना, बरोबर. तुम्ही तर बोलतच नाही, हो का नाही, बरोबर का नाही. आता बरा सर्व पत्रकार बंधू ज्येष्ठ आहेत इथे, सर्व आमचे अखिल आदिवासी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि तुम्हा सर्वांच्या स्वागतासाठी लेट पण थेट जोरदार टाळ्या मारू बरं एकदा. यानंतर भरपूर जण आहेत ते तुमच्यासमोर मांडतीलच. मी थोडक्यात पण माझा जो काही अनुभव होता तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतर सुधीर घाटाल पत्रकार तुमच्यासमोर 2 शब्द मांडणार आहेत. थँक्यू, धन्यवाद.